मार्गशीर्ष महिना संपल्या संपल्या साईच्या पप्पांची फरमाईश होती की मला आज बिर्याणी खायची आहे. महिनाभर पालेभाज्या खाऊन खाऊन यांना खूप कंटाळा आला होता. मग आज सकाळीच यांनी 1 किलो चिकन आणलं. मला जास्त ताण नको म्हणून यांनी मला फक्त भातच बनव असं सांगितलं. पण मी यांच्यासाठी पूर्ण चिकन थाळी बनवायचा डिसिजन घेतला. अर्धा किलो चिकन मी बिर्याणीसाठी मॅरिनेट करून ठेवलं आणि आज मी बिर्याणी साधीच बनवणार आहे. आणि राहिलेलं अर्धा किलो चिकन कुकरमध्ये शिजायला घातलं. थोडासा कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलं. आणि सुकं चिकन बनवण्यासाठी हिरवं वाटण केलं. खोबरं, कोथिंबीर, अद्रक लसूण टाकून छान जाडसर वाटून घेतलं. तेलामध्ये लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, धना पावडर हे सर्व मसाले टाकले आणि वाटण टाकून छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला. चिकन टाकून मस्त फ्राय केलं चिकन आणि चमचमीत काळ्या मसाल्यातलं चिकन रस्सा पण केला. आणि बिर्याणीसाठी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला हे सर्व तेलामध्ये टाकून चिकन मॅरिनेट केलेलं ते टाकलं आणि कोलम तांदूळ स्वच्छ धुवून 1 तांब्या पाणी टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि शेवटला चपात्या करायला लागले. आणि आज माझा स्वयंपाकच लवकर झाला होता. बाकीची सर्व कामे करायची बाकी होती. आणि माझ्या नवऱ्याला असं चमचमीत जेवण करून द्यायला मला खूप आवडतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय बाय.